नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे। तर आज मी इकडे बनवती आहे एग यखनी पुलाव। याच्यासाठी जे मी साहित्य घेतलं आहे त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तर इकडे मी मोठी कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल गरम करून हा थोडासा खडा मसाला आहे जो मी तेलात परतून घेतला आहे। हा परतून झाल्यानंतर एक उभा चिरलेला कांदा घेतला आहे, त्याला पण थोडा वेळ तेलात परतून घेतला आहे। याच्यात आता मी 5 वाटी पाणी ॲड करते आहे। मला राईस 2 वाट्याचा बनवायचा आहे, त्या हिशोबाने मी 5 वाटी पाणी घेतलं आहे। याच्यात 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धणे, 2 ओल्या मिरच्या, जरासा आल्याचा तुकडा आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीरची देठ घालून मी यखनी शिजवायला ठेवली। पॅन ठेवलं आहे, त्याच्यात तेल गरम करून 2 उभे चिरलेले कांदे, जसं आपण बिर्याणीसाठी फ्राय करून घेतो ना तशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे। अंडी मी आधीच बॉईल करून ठेवली आहे। इकडे एक मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे, तो तेलात असा परतून घेतला आहे। तशाच प्रकारे अंडी पण मी तेलात बॉईल केलेली जी अंडी होती त्याला पण तेलात फ्राय करून घेतलं आहे। आता यखनी आपली रेडी आहे, ज्याला मी स्टेन करून घेतलं आहे। आता पुढची प्रोसेस बघूया। याच्यासाठी मोठं पातेलं ठेवलं आहे, त्याच्यात तेल गरम करून त्याच्यात एक मसाला इलायची आणि एक तेजपत्ता, थोडेसा ठेचलेला आलं आणि लसणीची पेस्ट, एक हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे आणि मोठ्या साईजचा टोमॅटो ॲड केला आहे, थोडा वेळ परतून घेतला आहे। याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे जेणेकरून आमचा टोमॅटो शिजणार। आता अर्धी वाटी दही ह्याच्यात ॲड करून अगदी मंद आचेवरती याला परतून घेतलेलं आहे। याला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता याच्यात आपल्याला जी आपण यखनी रेडी करून घेतली आहे ती ॲड करायची आहे। आता मोजून मी 4 वाट्या यखनी याच्यात ॲड करते आहे। जर यखनी थोडीशी कमी झाली तर त्याच्यात थोडं ॲडजस्ट करायला पाणी तुम्ही ॲड करू शकता। तर याला आता मी बॉईल करून घेते आहे। तांदूळ मी आधीच धुवून ठेवलेलं होतं। जो फ्राय करून घेतलेला कांदा आहे तो पण मी जरासा ॲड करून घेतला आहे आणि जो राईस मी व्यवस्थित धुवून ठेवला होता तो आता याच्यात ॲड करून याला आपल्याला मंद आचेवरती 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यात जो फ्राय करून ठेवलेला बटाटा आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। बटाटा थोडा वेळ शिजल्यानंतर फ्राय करून ठेवलेली अंडी ॲड करून याला झाकण लावून जो कांदा फ्राय केलेला आहे तो वरती फ्राय केलेला कांदा घालून झाकण लावून आपल्याला 15-20 मिनटासाठी अगदी मंद आचेवरती हा पुलाव रेडी करून घ्यायचा आहे। आणि मस्त असा आपला हा खमंग वास येणारा यखनी पुलाव 15-20 मिनटाने रेडी होणार। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।